सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीची घोषणा होताच भाजपमध्ये आता नाराजीचा स्फोट पाहायला मिळते। ओरोस मंडल अध्यक्षांसह 43 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। या क्षणाची महत्त्वाची बातमी, सिंधुदुर्गात महायुतीची घोषणा होताच आता भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटलाय। ओरोस मंडल अध्यक्षांसह 43 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। ओबीसीचे नेते रणांगणात नव्हते म्हणून राष्ट्रवादी संपली, ओबीसींना दूर ठेवलं तर हाती भोपळा येईल, अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी राष्ट्रवादीवर केली आहे। पराई तालुक्यातले जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांना अशा लबाड्या करायची वेळ आली नसती। दादांची राष्ट्रवादी आता फक्त काही लोकांची राहिलेली आहे। याच राष्ट्रवादीने माननीय छगनराव भुजबळांच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे गेले, माती झालेले त्यांची। धनंजय मुंडे असतील किंवा अजून कोण ओबीसीचे चेहरे असतील, ओबीसीची माणसंच रणांगणात नव्हती। आता तुम्हाला कळलं असेल, तुम्ही ज्या गोष्टींचा उदो केला, अरे ओबीसी 60% ओबीसी आम्ही ओरडून सांगतो यार, 60% ओबीसीला तुम्ही जर एवढं वेड्यात काढायचं महापाप करत असाल तर तुम्हाला भोपळाच हाती येणार आहे ना। तुतारी नावाच्या पक्षाला 17 ते 18 नगरपालिकांमध्ये भोपळा फोडता आलेला नाही, 22 नगरपालिकांमध्ये। जतमध्ये जिल्हा परिषदेसाठी 5 पक्ष भाजप विरोधात आल्याचं पाहायला मिळते। काँग्रेस जोडही राष्ट्रवादीसह 5 पक्षांची आघाडी झाली आहे। 5 पक्षांच्या आघाडीचं भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून विचार केला आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना एकास एक असं सीट देण्याचा आमच्या सर्वानुमते ठरलेलं आहे। चिन्ह किंवा जे तिकीट वाटप आहे ते त्याच्यामध्ये 1-2 दिवसात आम्ही करू। सध्या एवढंच ठरलंय की सगळ्यांनी मिळून भाजपला एकास एक सीट देण्याबद्दल सर्व पक्षाचं आमचं एकमत झालेलं आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील तमाम जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी समजून घेऊन आज जत तालुक्याच्या विविध प्रश्नांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जातीवादी पक्षाच्या विरोधात सर्वजण या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवणार आहोत। जिल्हा परिषद निवडणुकीत शाई वापरण्यात येणार असून जिल्हा परिषद निवडणुकीत आता मार्करचा वापर होणार नाही, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी दिली आहे। संभाजीनगर जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 18,73,000 मतदानाचा हक्क बजावणार आहेत। नाही, मार्कर पेनना वापरण्याच्या ज्या सूचना होत्या त्याच्यामध्ये महापालिकेमध्ये काही ठिकाणी शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या। त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जी पारंपरिक शाई जे आपण बोटाला लावायची तेच वापरली जाण्याची शक्यता आहे। आयोगाने तसं त्या दिवशी महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान घोषित केलेलं आहे आणि मला असं वाटतं की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये बाटली शाई येईल आणि ते बोटाला लावली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।